विद्यार्थी मित्रांनो, आपण करिअर ऑप्शन्स इन कॉमर्स या सिरीजमधला पुढचा भाग या ठिकाणी पाहत आहोत। मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्र हो, आत्तापर्यंत आपण एकूण 6 बेस्ट करिअर ऑप्शन्स त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। आज आपण 7वा बेस्ट करिअर ऑप्शन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत। अनेक विद्यार्थ्यांच्या मागणी होत्या, डिमांड्स होत्या की सर GDC&A या संदर्भातला आम्हाला इन्फॉर्मेशन अवेलेबल करून द्या, आणि त्याच हेतूने या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही निश्चितपणे सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे माझे व्हॉट्सअप आहे, फेसबुक पेज आहे, वेबसाईट आहे आणि इंस्टाग्राम आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्या लिंक फॉलो करून येणारे अपडेट्स त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, पाहूया बेस्ट करिअर ऑप्शनमधला आपला 7वा ऑप्शन GDC&A। GDC&A म्हणजे काय? गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी। हा 1 वर्षाचा डिप्लोमा आहे। हा डिप्लोमा जो आहे तो शासकीय स्तरावर त्या ठिकाणी घेतला जातो। यामध्ये प्रामुख्याने सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा डिप्लोमा घेतला जातो। शासकीय सहकार व लेखा पदवी मंडळामार्फत प्रतिवर्षी मे महिन्यामध्ये या परीक्षेचं आयोजन केलं जातं। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 16 केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात येते। या परीक्षांची अधिसूचना प्रत्येक वर्षाच्या जानेवारीमध्ये प्रसिद्ध करण्यात येते आणि संबंधित केंद्रावर परीक्षा अर्ज स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे। यासंबंधी अधिक माहिती आपल्या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अथवा तालुक्यांचे उपनिबंधक, सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात मिळू शकेल। या संबंधातले जिल्हा वाईज तुम्हाला जिल्हा उपनिबंधकाचा ॲड्रेस तुम्हाला पुढील स्लाइडमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल। या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल किंवा ही परीक्षा डिप्लोमाची द्यायची असेल तर तुम्ही इलिजिबल असणं आवश्यक आहे। मग पात्रतेविषयी कोणत्या अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत? 1, तुम्हाला हा डिप्लोमा करायचा असेल तर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्या ठिकाणी धारण केलेली असली पाहिजे, किंवा तुम्ही ग्रॅज्युएट नाही आहात परंतु तुम्ही 10वी किंवा 12वी त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहात। अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या डिप्लोमाच्या परीक्षेला बसता येऊ शकेल। म्हणून दुसरी अट आहे, पहा, उमेदवार किमान SSC किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे, मात्र त्याची सहकार खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा कोणत्याही एका सहकारी संस्थेमध्ये अर्ज करण्याच्या दिनांकास कनिष्ठ लिपिक अथवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पदावर तो त्या ठिकाणी काम करीत असला पाहिजे, म्हणजे तो जॉबवर त्या ठिकाणी असला पाहिजे सहकारी संस्थांमध्ये। आणि तिसरी अट दिलेली आहे, तुम्ही पदवीधर नसलात तरी हरकत नाही, मात्र तुम्ही SSC उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 5 वर्ष अथवा HSC म्हणजे 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 3 वर्ष तुमची सेवा पूर्ण झालेली असली पाहिजे। तसेच संबंधित कॅन्डिडेट हा सदर संस्थेत कामाला असणं आवश्यक आहे। म्हणून अर्ज करण्याच्या दिनांकास अर्जदार त्या संस्थेमध्ये काम करीत असला पाहिजे, म्हणजेच कार्यरत असणे आवश्यक आहे। या प्रामुख्याने पात्रतेबाबतच्या अटी झाल्या। दुसरा भाग आहे तो म्हणजे
परीक्षेमध्ये तुम्हाला एक्झम्पशन किंवा काही विषयाला सूट आहे का या संबंधीची. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी GDC&A परीक्षा दिलेली आहे परंतु ते नापास झालेले आहेत व या परीक्षेत पुन्हा बसू इच्छितात अशा उमेदवारांसाठी मात्र पूर्वी परीक्षेस बसले असताना ज्या विषयात त्यांना 50 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, म्हणजे हे 50 गुण 100 पैकी, अशा विषयात त्यांना बदललेल्या अभ्यासक्रमानुसार व मंडळाच्या नियमानुसार सूट म्हणजेच एक्झम्पशन मिळू शकते. परंतु त्यासाठी पूर्वीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे आणि अशी सूट मिळविण्याची मागणी संबंधित विद्यार्थ्याने आपल्या अर्जात स्पष्टपणे नमूद केली पाहिजे, तरच त्याला त्या विषयामध्ये सूट किंवा एक्झम्पशन मिळू शकेल. सन 2001 किंवा त्यापूर्वी GDC&A परीक्षेला बसलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सूट मिळणार नाही. तिसरा भाग आपण पाहतोय परीक्षेविषयक माहिती. या GDCA परीक्षेची अधिसूचना प्रत्येक वर्षाच्या जानेवारीमध्ये प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीमध्ये तुम्ही प्रामुख्याने या कोर्स संबंधातली माहिती घेणं आवश्यक आहे. 2. संबंधित केंद्रावर परीक्षा अर्ज स्वीकारण्यात येतात. कुठे? ज्या ज्या ठिकाणी केंद्र आहेत परीक्षेची त्या ठिकाणी. आता हे कुठे आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. दरवर्षी मे महिन्यामध्ये राज्यात एकूण 16 केंद्रावर या परीक्षेचे आयोजन केले जाते. परीक्षेचे शुल्क ₹800 इतके असते आणि परीक्षेचा अर्ज ऑनलाईन तुम्हाला भरता येऊ शकतो. या परीक्षेविषयक माहिती झाली. आता ह्या परीक्षा केंद्राची नावं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि परीक्षा केंद्र प्रमुखाच्या कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक. आता हा सर्व मॅटर जो आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पहा. फक्त मी परीक्षा केंद्र कुठे कुठे आहेत एवढं सांगणार आहे. पुढचे मात्र तुम्ही डिटेल व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व पत्ते त्या ठिकाणी मिळू शकेल. परीक्षा केंद्र आहे मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 16 केंद्रावर प्रामुख्याने परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यामध्ये कोणता त्या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता आहे आणि तिथला दूरध्वनी क्रमांकही दिलेला आहे, तुम्ही तिथे संपर्क साधून अधिकची माहिती उपलब्ध करून घेऊ शकता. 5वा भाग आपण या ठिकाणी पाहतोय आणि तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. काय उद्देश आहे ही परीक्षा घेण्यासंबंधीचा? मित्र हो, काही मराठी माध्यमातली मुलं आहेत तर काही इंग्लिश माध्यमातली मुलं आहेत. त्यामुळे दोघांच्याही हिताच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही माध्यमातून बनवलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह मधला पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे द GDC&A and CHM आर व्हेरी मच ॲप्रिशिएटेड. CHM म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजमेंट. प्रेस्टिजियस अँड करिअर ओरिएंटेड स्टडी प्रोग्राम आहेत. कशातले? इन सहकारी संस्थेमधले, कोऑपरेटिव्ह सेक्टर इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातले जे काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांना प्रामुख्याने अतिशय हे कोर्स फायदेशीर आहेत, उपयोगी आहेत आणि म्हणून असे कोर्स तुम्ही करणं आवश्यक आहे. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे दीज स्टडी प्रोग्राम आर ऑफर्ड बाय दी GDC&A बोर्ड, पुणे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे हे बोर्ड जे आहे ते बोर्ड परीक्षा या ठिकाणी घेत असतात. तिसरं, मेन ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड अवॉर्डिंग धीज स्टडी प्रोग्राम टू दी सक्सेसफुल स्टुडंट इज टू मेक
available qualified professional to cater this need of a very much established and growing cooperative sector in महाराष्ट्र. महाराष्ट्रामधले जे काय सहकारी संस्था आहे, सहकाराचं जाळं एक प्रकारे, तर या प्रचंड पसरणाऱ्या या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तुम्हाला प्रचंड स्कोप आहे जर तुमच्याकडे आवश्यक ते क्वालिफिकेशन असेल तर. आणि म्हणून हे 3 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. पुढचा 6वा मुद्दा आहे कोर्स स्ट्रक्चर कोणकोणते आहेत, म्हणजे एकंदरीत किती विषय आहेत आणि कोणते. पहिला पेपर आहे तुमचा तो म्हणजेच मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. सगळे कोऑपरेशनच्या संदर्भात हे कोर्सेस आहेत. दुसरा आहे तुमचा अकाउंट्स, दॅट इज कोऑपरेटिव्ह अकाउंट. ऑडिटिंग हा सुद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिटिंग संबंधात, कंपनी ऑडिटिंग नाही. मित्र हो, पुन्हा इथे लक्ष घ्या, कोर्स स्ट्रक्चर पाहत असताना फक्त आणि फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटीचा आपण विचार करायचा आहे, इतर कंपन्या किंवा इतर संस्थांचा विचार करत नाही, फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अनुषंगाने विषय. तिसरा आहे हिस्ट्री, प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट इन कोऑपरेशन. 5वा पेपर आहे कोऑपरेटिव्ह लॉ अँड अदर लॉ. आणि 6वा पेपर आहे कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी. म्हणजे हे 6चे 6 पेपर हे फक्त आणि फक्त कोऑपरेटिव्ह संदर्भातच आहेत. 7वा भाग आपण पाहणार आहोत की स्पेसिफाईड ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत. टू प्रिपेअर एम्प्लॉईज फॉर मिडल लेवल मॅनेजमेंट इन प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह अँड पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड कन्सेप्च्युअल नॉलेज ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन टू दी स्टुडंट. तिसरा आहे टू इन्क्लूड मॅनेजरियल स्किल अँड एंटरप्रेन्योर स्किल्स अमंग दी स्टुडंट. चौथा आहे टू बिल्ट अप सेल्फ कॉन्फिडन्स अँड कॉम्पिटन्सी अमंग द स्टुडंट टू टेक अप सेल्फ एम्प्लॉयबल बिझनेस व्हेंचर. टू प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी ऑफ प्रमोशन अँड एफिशियंट वर्क टू द ग्रॅज्युएट एम्प्लॉईज अँड डिप्लोमा होल्डर. आपण आता पुढचा भाग म्हणजेच 8वा भाग पाहतोय. जॉब ऑपॉर्च्युनिटी 2 पार्टमध्ये आहे. पहा कुठे कुठे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. पहा, तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जर ऑडिट करायचं असेल तर तुम्ही ते ऑडिटर म्हणून तुमची नेमणूक होऊ शकते. म्हणजे ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या ऑडिटरच्या पॅनलमध्ये येण्यासाठी प्रामुख्याने अर्ज करावा लागतो. आणि तुम्ही जर त्या पॅनलमध्ये आलात तर तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटी, मग ती कंझ्युमर असेल, क्रेडिट असेल, हाऊसिंग असेल, कुठली असू द्या, तुम्ही त्या सोसायटींचं ऑडिट करू शकता. म्हणजे एक प्रकारे जसे चार्टर्ड अकाउंटंट काम करतात तसंच तुम्हाला या ठिकाणी स्कोप आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा कोर्स आहे. पहिलं जॉब ऑपॉर्च्युनिटी. आफ्टर पासिंग एक्झामिनेशन ऑफ दीज स्टडी प्रोग्राम, so many opportunity in cooperative sector in Maharashtra state open their door to the successful candidates. After passing examination of this study program and obtaining required experience, one can practice like a, आता पहा काय काय आहे, lawyer in cooperative sector by practicing as a consultant to cooperative society, by representing the cooperative societies before the learned, that is assistant or deputy registrar, DDR, divisional registrar, registrar or commissioner of cooperation, etc. registering authority. तिसरी अपॉर्च्युनिटी आहे आफ्टर पासिंग एक्झामिनेशन ऑफ दिस स्टडी प्रोग्राम and obtain required experience, one can practice as, तुम्ही इंटरनल ऑडिटर म्हणून काम करू शकता, अकाउंटंट म्हणून काम करू शकता. कशाचं? कोऑपरेटिव्ह सोसायटीचं. चौथा जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे आफ्टर पासिंग GDCED एक्झामिनेशन अँड ऑब्टेनिंग रिक्वायर्ड एक्सपिरियन्स, वन कॅन प्रॅक्टिस ॲज पॅनल ऑडिटर. मगाशी सांगितल्याप्रमाणे
पाचवं आहे वन कॅन वर्क ॲज ए सोसायटी मॅनेजर. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पण आलेले आहेत पहा. तर या हाऊसिंग सोसायटीचं मॅनेजर म्हणून सुद्धा तुम्ही काम पाहू शकता. सहावी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे वन कॅन गेट जॉब ऑफ रिस्पेक्टेबल पोस्ट इन कोऑपरेटिव्ह बँक आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी. म्हणजे पहा तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेत सुद्धा अपॉइंट होऊ शकता आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो. पुढे कंटिन्यू भाग आहे. सातवा इफ ऑलरेडी इन सर्व्हिस ऑफ सम कोऑपरेटिव्ह बँक और कोऑपरेटिव्ह सोसायटी. एखादी व्यक्ती कोऑपरेटिव्ह बँकेत किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जर सर्व्हिसमध्ये असेल आणि तिने हा कोर्स केला असेल वन कॅन बी प्रेफर्ड फॉर प्रमोशन. 2 इन्क्रिमेंट त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळू शकतात. जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे पुढे इफ ऑलरेडी इन सर्व्हिस ऑफ सम कोऑपरेटिव्ह बँक और कोऑपरेटिव्ह सोसायटी वन कॅन बी गिवन ॲडिशनल इन्क्रिमेंट ॲज पर दी मॅनेजमेंट पॉलिसी. आत्ता मग अशी सांगितल्याप्रमाणे. जॉब ऑपॉर्च्युनिटी पुढची आहे वन कॅन बी ॲथॉराइज्ड टू मेंटेन अँड ऑडिट दी अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड other societies as per rules and condition of cooperative department. नंतरची ऑपॉर्च्युनिटी आहे वन कॅन अर्न ॲज पर युअर कॅलिबर अँड डेडिकेशन. युअर स्टेटस विल बी इक्वल इन दी सोसायटी जस्ट ॲज अन अकाउंटंट और ऑडिटर. म्हणजे पहा तुमचं समाजामधलं स्थान काय राहणार आहे. तिथे तुम्ही अकाउंटंट म्हणून राहता किंवा ऑडिटर म्हणून समाजामध्ये तुम्ही स्थान मिळू शकता. पुढची ऑपॉर्च्युनिटी आहे विथ धिस डिप्लोमा यू कॅन गेट एम्प्लॉयमेंट इन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, क्रेडिट सोसायटी, हाऊसिंग सोसायटी एक्सेट्रा. यू कॅन प्रॅक्टिस इंडिपेंडंटली ॲज ए प्रोफेशनल टू. तुम्ही तुमची स्वतःची फर्म सुरू करू शकता. स्वतः त्या ठिकाणी कन्सल्टंट म्हणून काम करू शकता. आणि शेवटचं आहे देअर आर सो मेनी अदर ऑपॉर्च्युनिटीज अँड द स्काय विल बी द ओनली लिमिट फॉर सक्सेसफुल कॅन्डिडेट. प्रचंड तुम्हाला स्कोप या फील्डमध्ये आहे. इन शॉर्ट यू बिकम सर्टिफाईड ऑडिटर अकाउंटंट विदिन ए शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम. अतिशय कमी कालावधीमध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्ही सर्टिफाईड ऑडिटर किंवा अकाउंटंट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी मान्यता मिळते. सो डिसाइडेड युअर राईट पाथ ऑफ करिअर अँड सेटल फॉर ओनली द बेस्ट आफ्टर परस्युइंग धिस कोर्स. तुम्ही आवश्यक तो तुमचा मार्ग आणि राईट मार्ग जो आहे तो मात्र अचूक मार्ग आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी निवडता येऊ शकेल. सॅलरी. दी सॅलरी ऑफ GDCA होल्डर्स इज गुड इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. ॲज ए फ्रेशर यू विल गेट ए पे approximately ₹50,000 to ₹60,000 per month. The salary will be increased on the basis of your promotion, proficiency, experience, etc. Your salary will be depend on several factors such as the job profile, types of the firm, experience, your knowledge, skill, aptitude and many other factors. With an experience, you can move on to a higher level position and get more salary. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की 1 वर्षामध्ये तुम्हाला सर्टिफाईड ऑडिटर किंवा अकाउंटंट म्हणून मान्यता प्राप्त मिळते. अनेक चार्टर्ड अकाउंटंट आहे ते कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिट करतात, अकाउंट लिहितात. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंटंट म्हणून किंवा सर्टिफाईड ऑडिटर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. म्हणजे या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भात हा कोर्स केल्यामुळे तुम्ही CA इतकं इक्विव्हॅलन्स तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो गांभीर्याने या कोर्सकडे त्या ठिकाणी पहा
नॉलेज घ्या, नुसत्या डिग्रीसाठी घेऊ नका, कारण तुम्हाला पुढे जायचं असेल तर नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे, हार्डवर्क आवश्यक आहे, ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत, परंतु तुम्ही त्या ठिकाणी मिळालेले संधी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने घ्या आणि चांगल्या प्रकारे आपलं करिअर त्या ठिकाणी घडवा. विद्यार्थी मित्रांनो, 7 पार्ट आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत आणि 8वा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, काय कमेंट्स असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना, म्हणजे जे आता ग्रॅज्युएशनची परीक्षा नुकतीच दिलेली आहे त्यांना सुद्धा ही संधी आहे, त्यामुळे त्यांनी करावं. इन सर्व्हिस असणारे जे काही व्यक्ती आहेत कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, त्यांनासुद्धा हा डिप्लोमा केला तर निश्चितपणे त्यांना इन्क्रिमेंट मिळू शकतं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना, सर्व घटकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट्स व्हिडिओज हे पाहता येऊ शकेल, त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर पुन्हा सांगतो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे आणि माझा ईमेल आहे की जो इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि येणारे अपडेट्स त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, निश्चितपणे हा कोर्स त्या ठिकाणी करण्याचा विचार करा. तुमच्या त्या ठिकाणी करिअरला एक वेगळी दिशा मिळू शकेल. धन्यवाद.